त्याबद्दल काय? या ठिकाणी साई विश्राम सोसायटी, ज्याचे डेव्हलपर्स आर्यदीप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, मिस्टर कुलकर्णी आणि सय्यद मोहम्मद हे दोन्ही डेव्हलपर्स आहेत. त्यांनी बँक ऑफ बडोदाकडनं एक 17 करोडचं लोन घेतलं होतं, प्रोजेक्ट लोन म्हणून घेतलं होतं. यातलं त्यांनी 10 करोडच्या आसपासचं पेमेंट बँकेला केलं आहे. बँक ऑफ बडोदाचं लोन होतं, बँक ऑफ बडोदाला ते पेमेंट केलेलं आहे. त्यातलं 7 करोड जे काय आहे पेमेंट ते बाकी होतं आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये बँक ऑफ बडोदाने आम्हाला प्रोव्हिजनल एनओसीज दिलेले आहेत आणि आम्ही 50 लोकांनी आमची इकडे घरं खरेदी केलेली आहेत. आणि ती घरं खरेदी केल्यानंतर जेव्हा ही घरं पूर्णपणे बनली आणि आम्ही या ठिकाणी राहायला आल्यानंतर बिल्डरनी त्या ठिकाणी बँकेबरोबर फ्रॉड केलेला आहे आणि तो जो फ्रॉड केलेला आहे 7 करोडचा 8 करोडचा जो काय असेल त्या अमाऊंटचा फ्रॉड केल्यामुळे या ठिकाणी बँकेने आमच्यावरती पजेशनची म्हणजे जप्तीची नोटीस लावलेली आहे 50 प्रॉपर्टीज वरती, ज्याच्यामध्ये आमचा बायर्स म्हणून आमचा कुठल्याही प्रकारचा दोष नाहीये. आम्ही आमचं पेमेंट जे काय आहे ते आम्ही लोन घेतलेलं आहे आणि आम्ही लोन घेऊन त्या बँकेला पेमेंट केलेलं आहे. ते बिल्डरनी कुठल्या अकाउंटला फिरवलं हे बघण्याची जबाबदारी सर्वस्वी बँक ऑफ बडोदाची होती. तिकडे कुठेतरी बँक ऑफ बडोदा कमी पडतंय आणि बँक ऑफ बडोदाने ते काम आपल्याकडनं केलेलं नाहीये. यामध्ये आम्ही आजही बँक ऑफ बडोदाला सपोर्ट करायला तयार आहोत, परंतु बँक ऑफ बडोदानी जे कोणी डेव्हलपर्स आहेत त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करावी, ना की आमच्यावरती जप्तीचे आदेश आणावेत. जर बँक ऑफ बडोदानी त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्याची जर तयारी दाखवली तर आम्ही सर्वस्वी त्यांना सपोर्ट करू, सहकार्य करू आणि त्याच्यातनं आपण नक्कीच मार्ग काढू आणि हे जे अमाऊंट आहे ती भरण्यासाठी आम्ही 100% याच्यामध्ये प्रयत्न करू, इतकंच सांगेन. हा प्रकरणामध्ये बिल्डरचा काय रोल आहे? काम धंदा छोड़ के आना पड़ता है इधर. या प्रकरणामध्ये बिल्डरचा हाच रोल आहे की बिल्डरनी लोन घेतलं होतं, प्रॉपर्टी मॉर्गेज करून बिल्डरनी लोन घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये सर्वस्वी 50 बायर्सला अंधारात ठेवलं गेलेलं आहे. ऑलरेडी ही प्रॉपर्टी कुठेतरी अडकून पडलेली प्रॉपर्टी होती रिडेव्हलपमेंट मध्ये. बायर्स आले, सगळं काय झाल्या गोष्टी, त्याच्यामुळे ही प्रॉपर्टी कुठेतरी सुरळीत होत होती आणि सुरळीत एकदा यायला लागलेली अस्कर्ती दिसलेली असताना ते कुठेतरी बँक ऑफ बडोदाच्या नजरेत आलेलं आम्हाला दिसतंय आणि त्याच्यामुळे बँक ऑफ बडोदानी बिल्डरवरती कारवाई न करता त्यांना असं दिसलं असेल की बाबा ही प्रॉपर्टी डेव्हलप होते, या प्रॉपर्टीनं पैसे आपले निघतील, या उद्देशाने का असे ना बँक ऑफ बडोदा आमच्याकडे येते असं आम्हाला एकंदरीत वाटतंय. या पूर्ण प्रकरणामध्ये तुमचं प्रशासनाकडे काय मागणी असते? या पूर्ण प्रशासनाकडनं एकच मागणी असेल की याच्यामध्ये या आधी देखील आमच्याकडनं आमदार मनीषाताई चौधरी असतील किंवा आमदार आपले अभ्यंकर साहेब असतील, यांनी आपला याचा मुद्दा मांडला होता, विधानसभेमध्ये मुद्दा मांडला होता, परंतु त्या मुद्द्यावरती कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई अशी झालेली नाहीये. तर आमचा म्हणणं एवढंच असेल की या मुद्द्यांवरती ठोस कारवाई प्रशासनाकडनं झाली पाहिजे आणि अशा प्रकारच्या घटना भविष्यात देखील घडू नयेत याबद्दल प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून रिडेव्हलपमेंटमध्ये हे फ्रॉड नेहमीच होत असतात, परंतु हा मोठा असल्यामुळे दिसण्यात आला.